अशी ही वळसंगावची एक सुंदर यात्रा आहे, ज्या ठिकाणी जे सर्व धर्म समभावचा एक सुंदर असा उपदेश जे आहे दिला जातो आणि पूर्ण भारताला पूर्ण जगाला जे आहे हे उपदेश घेणं गरजेचं आहे. कारण सर्व समाज, सर्व धर्म, सर्व जात, सर्व पंथ, सर्वजण जोपर्यंत एकत्र येऊन कोणताही काम करणार नाही तोपर्यंत जे आहे माणुसकी ही पुढे जाणार नाही. तर माणुसकी हे सर्वात मोठा धर्म आहे, मानवता हा सर्वात मोठा धर्म आहे, हे या ठिकाणी आपल्याला बघायला भेटते. तर आज आत्ता खूपच सुंदररित्या वळसंग गावामध्ये श्री रामलिंग चौडेश्वरी यात्रेची सुरुवात झालेली आहे. ज्या यात्रेचा आज पहिला दिवस आहे, म्हणजे वाम नायकाची जी आहे मिरवणूक झाली आत्ताच आणि खूपच सुंदररित्या जे आहे पूर्ण भाईचाऱ्यामध्ये, पूर्ण शांतिमय वातावरणामध्ये जे आहे आज ही मिरवणूक संपन्न झाली. तर या भव्य दिव्य अशा मंदिरामध्ये जमा झालेल्या विविध भाविकांशी आपण बोलणार आहोत, विविध पदाधिकाऱ्यांशी आपण बोलणार आहोत, गावातील प्रतिष्ठित नागरिकांशी बोलणार आहोत. तर चला या गावातील जे आहे लोकांसोबत बोलूया आणि या पूर्ण यात्रेसंबंधी जे माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. तर नमस्कार सर. नमस्ते. तर सर्वप्रथम आपलं इंट्रोडक्शन आहे लोकांना, आपलं नाव वगैरे. मी महादेव विठ्ठल होटकर, माजी सरपंच वळसंग. तर होटकर साहेब, जत्रेची सुरुवाताचे थोडी हिस्ट्री सांगा एक थोड्या भाषेमध्ये, म्हणजे थोड्या शब्दात. रामलिंग चौडेश्वरी देवीची ही वळसंगची महाराष्ट्रामध्ये एक आगळी वेगळी यात्रा भरवली जाते. तिचं वैशिष्ट्यच असं आहे की अमावस्येच्या रात्री 12 वाजता मेन जी देवी म्हणजे बाळबट्टल असते ती बाळबट्टल या मंदिरातून निघते आणि गावाला सगळ्या स्मशानभूमीला व्हिजिट करून सगळीकडे भेट देऊन ही रात्रभर फिरून सकाळी या मंदिरामध्ये येऊन विसर्जित होते. म्हणजेच एक त्या देवीला बघण्यासाठी महाराष्ट्र, कर्नाटक अनेक राज्यातून इथं लोक येत असतात. अशा या चौडेश्वरी देवीच्या 5 दिवसाच्या यात्रेला आज सुरुवात झालेली आहे. म्हणजेच ओम नका म्हणून जी या इथं म्हणजे कुंभारांच्या घरापासून ते मान आहे की ते देवीचं रूप होणार आहे, ते अंकद आहेत, असं म्हणजे ज्याला त्याला मान या यात्रेमध्ये सगळ्या हिंदू, मुस्लिम सगळ्या धर्माला, मागासवर्गीय असतील सगळ्यांना या यात्रेमध्ये सहभागी करून घेऊन एक गावाची यात्रा म्हणून सगळ्यांना या यात्रेच्या आनंदामध्ये सामील करून घेतलं जातं. या यात्रेला बघण्यासाठी इथून ज्या मुली बाहेरगावी गेलेल्या आहेत अशी ती जावाई मंडळी आणि सगळी या गावच्या लेकमाटी सगळ्या या गावामध्ये यात्रेला येतात. म्हणजे एक त्या दिवशी म्हणजे अमावस्येच्या रात्री, सोमवारी रात्री जवळपास एक 40-50 हजार लोक या वळसंगमध्ये दाखल झालेले असतात आणि जिकडं बघेल तिकडं सगळीकडं लोकांचा असा महापूर पसरलेला असतो. आणि एक बाळबट्टलचं वैशिष्ट्य असं आहे की एकदा बघितल्यानंतर मन भरत नाही. एक जागृत देवी म्हणून की आपण जे मनात धरू त्या आपल्या इच्छा पूर्ण करणारी आणि एक गावाला एक असं संकटमोचन म्हणून ही देवी समजली जाते. प्रत्येकाच्या अडीअडचणीमध्ये ही देवी म्हणजे त्यांच्या मनोभावने ती प्रसन्न होते आणि म्हणूनच आपापले बोललेले नवस पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी या यात्रेमध्ये मोठ्या संख्येनं या ठिकाणी ग्रामस्थ आणि भाविक दाखल होतात. अशा या 5 दिवसाच्या यात्रेचा आज शुभारंभ झालेला आहे. तर साहेब, तुम्हाला तर माहिती आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक माहोल बिघडवण्याचा प्रयत्न चालू आहे. विविध जातींमध्ये, विविध समाजांमध्ये जे आहे तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न चालू आहे. ते नेता असू दे, कोणतेही लोक असू दे, प्रयत्न करत आहेत. तर तुमच्या गावामध्ये असलं काही माहोल आहे का या यात्रेसंबंधित? नाही, काही नाही. जरी ही हिंदू धर्माची यात्रा असली तरी आता आमच्या आमली चुंगे घराणे जे मुस्लिम धर्माचे आहेत ते त्या यात्रेच्या याच्यामध्ये कापूर घालायचं, त्या दिव्यामध्ये मान त्यांना आहे. असे म्हणजे काही विषय नाही. आणि ते लोक मोठ्या म्हणजे आपण या धर्माचे आहोत, या देवीची कशी सेवा करायची अशी त्यांच्या मनामध्ये कुठलीच अशी किंतु भावना नसते. की मला वाटतं एक 7-8 पिढ्या झाल्या त्या आमली चुंगे परिवाराच्या. आता ते अजूनही तशीच ती परंपरा ते कायम राखत आहेत. नवीन पिढी पुन्हा दाखल होते, पुन्हा यात्रेमध्ये सहभागी होते. असं कुठं हिंदू, मुस्लिम, मागासवर्गीय असं कुठंही या यात्रेमध्ये भेदभाव केला जात नाही. सगळ्यांना घेऊन जाणारी ही गावची यात्रा मोठ्या उत्साहानं या ठिकाणी संपन्न होते.
तर खूप खूप धन्यवाद साहेब आपलं वेळ दिल्याबद्दल. अशी ही वळसंगावची एक सुंदर यात्रा आहे, ज्या ठिकाणी जे सर्व धर्म समभावचा एक सुंदर असा उपदेश जे आहे दिला जातो आणि पूर्ण भारताला पूर्ण जगाला जे आहे हे उपदेश घेणं गरजेचं आहे. कारण सर्व समाज, सर्व धर्म, सर्व जात, सर्व पंथ, सर्वजण जोपर्यंत एकत्र येऊन कोणताही काम करणार नाही तोपर्यंत जे आहे माणुसकी ही पुढे जाणार नाही. तर माणुसकी हे सर्वात मोठा धर्म आहे, मानवता हा सर्वात मोठा धर्म आहे, हे या ठिकाणी आपल्याला बघायला भेटते. तर आज आत्ता पहिला दिवस आहे, अजून जे आहे आपल्याला 5-6 दिवस या यात्रेमध्ये सहभागी व्हायचं आहे आणि 28 तारखेपर्यंत जे आपण या पूर्ण यात्रेमध्ये सहभागी होणार आहोत. विविध कार्यक्रमांमध्ये, विविध मिरवणुकांमध्ये जे आपण सामील होणार आहोत, विविध लोकांशी आपण बोलणार आहोत. तर भेटूया पुन्हा. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद. मिठाई वाला नाम तो सुना होगा. मिठाई वाला पेंटर चौक सोलापुर में स्थित सोलापुर शहर के सबसे मशहूर नमकीन, स्वीट्स और बेकरी प्रोडक्ट के विक्रेता हैं, जो न जाने कितने सालों से सोलापुर शहर के सभी लोगों की सेवा में उपलब्ध हैं. मिठाई वाला के सभी प्रोडक्ट फ्रेशली बेक्ड होते हैं, फ्रेशली बनाए हुए होते हैं, जो वो खुद अपने बेकरी में बनाते हैं, जिसके लिए जो है आप सभी के लिए एकदम फ्रेश प्रोडक्ट बनाने के लिए फ्रेश इंग्रेडिएंट्स का जो इस्तेमाल किया जाता है, जो हाईटेक मशीनरीज की मदद से जो है यहाँ पर आप सभी के लिए बेहतरीन बेकरी प्रोडक्ट जो है बनाए जाते हैं, स्वीट्स बनाए जाते हैं और उसके साथ साथ आप सभी के लिए नमकीन बनाए जाते हैं. ये बेहतरीन शॉप सोलापुर शहर के सभी लोगों की जो है पिछले कई सालों से सेवा में उपलब्ध है. द मिठाई वाला में आपको फ्रेशली बेक्ड टोस्ट, पाव, ब्रेड और खारी जैसे अनगिनत बेकरी प्रोडक्ट का लुत्फ मिलेगा. द मिठाई वाला में आपको सोलापुर शहर का सबसे बेहतरीन केक कलेक्शन देखने मिलेगा, जिसमें अनगिनत फ्लेवर्स, कलर्स, शेप्स और डिज़ाइंस का शुमार है. मिठाई वाला अपने बेकरी प्रोडक्ट के लिए ही नहीं बल्कि अपने नमकीन के लिए भी बहुत ज़्यादा मशहूर है. मिठाई वाला के पास नमकीन की भी अनगिनत वैरायटी आपको देखने के लिए मिलेगी. उसके साथ साथ द मिठाई वाला अपने नाम के जैसा ही मीठा है, जहां पर आपको मिठाई में भी अनगिनत वैरायटी देखने के लिए मिलेगी. द मिठाई वाला के सिर्फ यही प्रोडक्ट नहीं बल्कि बहुत सारे अनगिनत प्रोडक्ट हैं जो आपको सिर्फ इस बेहतरीन स्टोर को विज़िट करने के बाद ही देखने के लिए मिलेंगे, क्योंकि इस पूरे वीडियो में जो है हम पूरे प्रोडक्ट नहीं दिखा सकते. तो मिठाई वाला की टीम आप सभी की सेवा में 24 घंटे 7 दिन तैनात है सोलापुर शहर के पेंटर चौक में, और उसके साथ साथ हम ज़ोमैटो और स्विगी पर भी आपकी सेवा में मौजूद हैं. द मिठाई वाला केटरर्स न जाने कितने सालों से लोगों की खिदमत में मौजूद है, जो अपने ग्राहकों को शुद्ध शाकाहारी भोजन का जो है बेहतरीन लुत्फ उठाने का एक मौका दे रहा है, जो सिर्फ शादी ही नहीं बल्कि हर प्रकार के कार्यक्रमों में आपके पसंदीदा भोजन पदार्थ का जो है एक बेहतरीन अनुभव दिलाने के लिए तैयार हैं, जिनके अलग अलग प्रोडक्ट की जो है लिस्ट आपको यहाँ पर दिख रही होगी. तो फिर अब इंतज़ार किस बात का, दिए गए पते पर विजिट कीजिए या फिर दिए गए नंबर पर कॉल कीजिए और अपना ऑर्डर बुक कीजिए. धन्यवाद.